नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, नेहमीप्रमाणे आपली सकाळची देवपूजा करून झाली. आता करायचं आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकात काही मी तयारी केलेली आणि अजून काही भरपूर स्वयंपाक करायचा आहे. तर काय काय तयारी केली ती मला दाखवते. बघा, सारासाठी मी सगळा मसाला तयार करून भाजून ठेवलेला आहे. कांदा, खोबरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, साहेब खूप सारी कोथिंबीर याची तयारी करून ठेवलेली. इकडं पुरण पण शिजून ठेवलेले, पुरण पण तयार करून ठेवलेले आणि आंबे पण नाही ना, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आंबे. सर्वात आधी ना आता मी ना रस करून आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवते. बाकीचा स्वयंपाक आहे ना करून घेते. तर आज प्रत्येक घरात आंबरस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तर प्रत्येकालाच उपवास करून जेव घालावं लागतो. तर काहींना सुवासिनी पण जेव घालावं लागते. तर मला दोघांना पण जेव घालायचं आहे, सुवासिनी पण आणि उपवास करू पण. तर स्वयंपाकाची माझी नेहमीची तयारी झाली होती. मी आता इथे मी रस करायला घेतला होता. आता रस करून आमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम असतो. तर म्हटलं पहिला रस करून आपल्याला मिक्सरमध्ये दळावं लागतं. तर मिक्सरमध्ये दळून आपल्याला फ्रीजमध्ये थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवावं लागतो. तर त्याआधी ना मी रसाची तयारी करत होते. पहिल्यांदा रस बनवून घेत होते. तर इकडे रस करून झाल्यानंतर आहे ना आम्हाला साराचा मसाला दळून घ्यायचा होता. पण रस तयार झाला आणि लाईट गेली. तर मग आहे ना मी पोळ्याचं पीठ मळायला घेतलं. इकडं कुकरमध्ये भात लावलेला होता. तर पोळ्यांचं पीठ मळताना ना जसं आपलं पुरण झालं असेल त्याप्रमाणेच आपल्याला पोळ्यांचं पीठ मळून घ्यावं लागतं. तर पोळ्यांचं पीठ आहे ना मळून ठेवलं. पीठ भिजत आहे ना, सकाळची आपली देवपूजा झाली होती, पण ही पूजा मांडायची बाकी राहिली होती. तर ही पूजा ना आपण देवघरात नाही मांडू शकत. ही ना एक साईडला आपल्याला देवघराच्या बाजूला कुठे पण एक साईडला ही मांडावं लागते. देवघरात ती पूजा मांडलेली चालत नाही. तर इथं चला माझी पूजा मांडायचं काम चालू होतं. इथं बघा, छान अशा आपल्या पुरणाच्या पोळ्या झाल्या होत्या. पुरणाच्या पोळ्या करून झाल्याने लाईट आली. तर मी मसाला दळून घेतला. मसाला दळून झाल्यानंतर लगेच मी साराला फोडणी दिली. सर्व काही स्वयंपाक करून झाला नाही. स्वयंपाकात काय काय बनवलं आहे सर्व काही मी तुम्हाला दाखवते. पुरणाची पोळी, इथं कोरडे पापडी, इथं आहे आपले भजे, भात आणि इकडं आपण सार, हे आपला रस. तर चला आता मी ना नैवेद्याचे ताटं भरून घेते. एक देवघरात आणि एक पूजा मांडली तिथं ठेवायची आपल्याला. नैवेद्य भरून झाला आहे. आपल्याला पूजा मांडलेली हा नैवेद्य तिथं ठेवायचा आहे, कारण हा नैवेद्य आपल्याला गायला द्यायचा राहतो. आणि हा एक नैवेद्य जो आहे ना तो आपल्याला देवघरात ठेवायचा आहे. तर चला हे सर्व काही नैवेद्य ठेवून घेते, मग भेटते. तर मी नैवेद्य ठेवल्यानंतर आपला उपवास करू जेवायला आला. मग उपवास करूला जेवायला दिला. उपवास करूचं जेवण झाल्यानंतर सुवासिनी पण आली. सुवासिनीला पण जेवायला दिलं. तर त्या सुवासिनीला हळदी कुंकू दिलं, ओटी भरली आणि त्यानंतर येणार सुवासिनी जेवण करायला बसली. तर सुवासिनीचं जेवण झाल्यानंतर मी पण जेवण करायला बसलं. जेवण झाल्यानंतर सर्व काही घरातलं आवरून घेतलं, जरा आराम केला.
पण जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर आहे ना सर्व काही भांडे घासले, किचन पण साफ केलं, सर्व काही आवरून झाले. आता ना 12:30 वाजले. तर आता जरा आराम करते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.